महाराज जी, आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व अन्यायांसोबत आले आहात. नेमका काय विषय होता? विषय नेमका महत्वाचा विषय आहे की महाराष्ट्रातून पहिली हुंकार निघाली स्वातंत्र्यानंतर गोमातेसाठी आदराची सन्मानाची, ती म्हणजे राज्यमाता. गोमातेला राज्यमाता सन्मान मिळाला, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे आम्ही सगळेजण मिळून आज टाळ्यांच्या गजराने या शासकीय कार्यालयासमोर अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि हा गोमातेचा प्रवास, राज्यमातेचा प्रवास हा आता राज्यावर न सीमित राहता तो केंद्रावर जावा आणि केंद्रातून पारित व्हावं, गोमातेला राष्ट्रमाता घोषित व्हावं, असा आमचा हा पहिला ध्यास आहे. आमच्या याच्यामध्ये अनेक मागण्या आहेत. त्यातील पहिली मागणी राहणार आहे की गोमातेला राष्ट्रमाता घोषित करावं, गोमातेची उपेक्षा थांबवावी, गोमातेवर होणारे अत्याचार थांबवावे. गोमातेसाठी जो कोणी अपमानजनक व्यवहार करेल, अत्याचार पूर्वक दुर्व्यवहार करेल, त्याला पशु क्रूर निवारण अधिनियमाखाली व इतर प्रचलित कायद्याखाली त्याच्यावर विशेष दंडात्मक कारवाईचं प्रावधान व्हावं, अशी आमच्या मागण्या आहेत. कागदाच्या चित्रावर जरी आज आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान होतो, तरी सुद्धा त्याच्यावर राष्ट्रध्वजाचा गुन्हा दाखल होतो, राष्ट्र अपमानाचा गुन्हा दाखल होतो. त्याप्रमाणे आपल्या देशाच्या ज्या रुपयांवर, पैशांवर, चरणावर गोमातेचा शिक्का नाव आहे, म्हणजेच चित्र आहे, त्या गोमातेचा कुठल्याही प्रकारे प्रतिमेवर सुद्धा अपमान होता कामा नये, प्रतिमेचे सुद्धा हनन होता कामा नये. गोमाता ही व्यक्तीप्रमाणेच पूजली जावी, देवताप्रमाणेच पूजली जावी, अशा आमच्या मागण्या आहेत. आणि इथून पुढे आम्ही राष्ट्रमाताला राष्ट्रीय दिवस आता घोषित करण्याकडे नेत नाहीत. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जसा योग दिवस साजरा झाला तसा आंतरराष्ट्रीय गो दिवस साजरा व्हावा आणि गाईचं दूध, भारताच्या गोमातेचं म्हणजे राष्ट्रीय गोमाता बरं का, जर्सी गाई विदेशातून इथं आली. आता आम्ही विदेशातून इथं आलेल्या गाईचं हे प्रचलन बंद करू. आता आम्ही भारत पॅटर्न सुरू करू आणि हा भारताच्या गोदुग्धाच्या उत्पन्नांचा आणि त्याच्या पदार्थांचा विश्वव्यापकावरती सरकारद्वारे नेण्याचा प्रयत्न करू आणि तो व्हावा. विश्वातल्या सगळ्या लोकांना, बिमार पडलेल्या, आजारी पडलेल्यांना सगळ्यांना गोमातेच्या पंचगव्यांपासून आरोग्य मिळावं, त्यासाठी शासनाने राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करावा. संयुक्त राष्ट्रात सुद्धा हा विषय न्यावा आणि गोमातेला आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचवावं. तेव्हाच हा देश प्राचीन काळातला विश्वगुरु होईल, अशी आमची मान्यता नव्हे तर हे त्रिकाल सत्य आहे. बोलो गो माता की, भारत माता की. आज या ठिकाणी गोमातेच्या रक्षणासाठी आपण सर्व निवेदन द्यायला आलेलो आहोत. गोमाता ही राष्ट्रमाता व्हावी असं अलाहाबाद हायकोर्टाने सांगितलेलं आहे, सरकारला सुचवलेलं आहे की गोमाता ही राष्ट्रमाता व्हावी, जेणेकरून त्यांची कत्तल होणार नाही. कारण गोमातेच्या शेणाचं खूप महत्व आहे. आपण आता आजकालच्या काळामध्ये सगळे मोबाईल वापरतो, रेडिएशन होतं. रेडिएशन जर शेणाने केलं तर रेडिएशनचं प्रमाण शून्य होऊन जातं आपल्या शरीरामध्ये. तर हे जे काही महत्व आहेत गोमातेचे, दुधाचे, गोमूत्राचे, शेणाचे, हे सर्व जे महत्व आहेत ते आपण राष्ट्रमाता दिल्याशिवाय होणार नाहीत. सुरक्षा अधिकारी साहेबांना की या गो सन्मान अभियानाचं हे द्वितीय चरण आहे. 27 एप्रिल 2026 रोजी याचं पहिलं चरण भारताच्या 5,500 तहसील कार्यालयांवर पार पडलेलं आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचं पूर्ण भारतभर जवळ 700 जिल्हाधिकारी कार्यालयांवर हे आमचं दुसरं चरण आहे. आणि या निमित्ताने मी सुरक्षा अधिकारी महोदयांना, सुरक्षा रक्षकांना विनंती करतो की आम्ही आजही 27 एप्रिल रोजी ज्याप्रमाणे शांततेनं सगळ्या तहसीलांवर भारतभरच्या आम्ही हा सन्मान आव्हान अभियान गोमातेसाठी पार पाडला आहे, त्यावेळेस जसं आम्ही सहकार्य केलं आहे आजही आम्ही करू. आपण आज
आमच्या या गोभक्तांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी कलेक्टर साहेब जर आज नसतील तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यालयातून जे कोणी असोत त्यांनी आमच्या गोभक्तांसमोर आम्ही सांगतो म्हणून नव्हे, आम्ही बोलतो म्हणून नव्हे, तर आता नुकतीच या राज्यामध्ये राज्य शासनाच्या द्वारे मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाने या महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात गो संवाद यात्रा पार पडलेली आहे. त्या यात्रेत जळगावच्या अहिंसा तीर्थामध्ये मी सुद्धा उपस्थित होतो आणि आमंत्रित होतो. तर म्हणून आपल्या सुरक्षा रक्षक साहेबांनी असा गैरसमज करू नये की गाय म्हणजे हा एका जाती विशिष्ट वर्गाचा विषय आहे. आता हा राज्यमाता घोषित झाल्यामुळे, गोमाता ही राज्यमाता झाल्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकारी असो का आयुक्त असो की कोणतेही ग्रामपंचायतच्या शिपायापासून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापर्यंत प्रत्येक शासकीय लोकसेवकाची राज्यमातेच्या गोवंशाची काळजी घेणे, तिचा सन्मान करण्यासाठी धावत येणे, तिला कुठेही न हलवणे, तिचा अपमान न करणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सुश्री चव्हाण मॅडम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अभियानाच्या वतीनं मॅडमांचं या ठिकाणी हार्दिक टाळ्यांच्या गजराने अभिनंदन करतो. मॅडम, आमचं या अभियानाचा उद्देश मी आपल्याला संक्षिप्त सांगतो. या अभियानात महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे राज्यमाता घोषित झालाय तसं आता आमचं केंद्र सरकारपर्यंत, मोदी साहेबांपर्यंत आमची मागणी आहे की आता ही राज्यमाता तर राष्ट्रमाता व्हावी आणि कुठून लपून छपून चोरून कायदा उल्लंघन करून गायीची हत्या होत असेल त्यांच्यासाठी कठोर कायदा व्हावा आणि गायीचा सन्मान पूर्ण भारतभर घर घर प्रत्येक नागरिकापर्यंत व्हावा आणि त्याचा संदेश शासनाच्या द्वारे लोकांपर्यंत यावा, यासाठी आमच्या अनेक मागण्या आहेत. आपण त्या मागण्या स्वीकाराव्यात आणि प्रधानमंत्री साहेबांपर्यंत आमचं निवेदन पोहोचवावं. बोल भारत माता की जय, भारत माता की जय.